चला, मी पियुष थोरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. महत्त्वाच्या दोन जाहिराती आणि एका जाहिरातीमध्ये सगळ्यांना माहिती आहे आपल्या DMRच्या 207 एवढ्या जागा फार्मसी ऑफिसरच्या आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका तिथे जवळपास 14 एवढ्या आपल्या फार्मसी ऑफिसरच्या ज्या आहेत त्या जागा आहेत. 14 आणि 207 जवळपास 221 जागेची जी आहे ही पूर्ण फुलफिलमेंट महत्त्वाची पदभरती, जी की एक पदभरती आजच्या रात्री 12 वाजता संपणार आहे आणि दुसरी उद्या संपणार आहे. दोन्ही महत्त्वाच्या तारखा आज उद्या असल्याकारणाने महत्त्वाची अपडेट शेवटची असणार आहे. आतापर्यंत अप्लाय केलं नसेल फार्मसी सिस्टमचे सर्व विद्यार्थी त्या सर्वांसाठी ही मोठी आणि शेवटची संधी आजच्या आणि उद्याच्या दिवसाची आहे. महत्त्वाची जी अपडेट होत्या ह्या मागच्या तारखा आहेत. 9 तारखेला ॲप्लिकेशन फॉर्म संपणार होते, पण आणखीन 4-5 दिवस तुम्हाला वाढवून दिले. शेवटची तारीख तुमची जी आहे असणार आहेत आज 14 तारीख. DMRचे ॲप्लिकेशन फॉर्म आजच्या डेटला रात्री 11:55 चालू राहतील आणि ते 11:55 क्लोज होतील. कोणाचं पेमेंट राहिलं असेल, कोणाचा फॉर्म अर्धवट राहिला असेल, सबमिट झाला नसेल, काही लोकांना लेट माहिती झालं असेल, आणखीन लोकांना काही माहिती नसेल, तर त्या सर्व लोकांना या व्हिडिओची लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. 9 नंबरला आपली पोस्ट होती. 207 एवढ्या जागा होत्या. गेल्या वर्षी मागच्या 2 वर्षापूर्वी 169 जागेची आपली DMRची भरती आली होती आणि 22 दिवसामध्ये अवघ्या तुमची जी आहे ती एक्झाम कंडक्ट झालेली होती. हा मागचा तुमचा पॅटर्न. TCS कंपनीने एक्झाम घेतली होती. 60-40चा पॅटर्न होता आणि पॅटर्न सिलेबसला धरून होता. एवढ्या मागच्या सगळ्या अपडेट पुरेसे आहेत. 207 जागा, ज्याच्यामध्ये खाली पात्रता जर तुम्ही बघितली, पुन्हा एकदा नव्याने शॉर्टमध्ये रिवाईज करतो आहे की तुम्हाला 12वी सायन्समध्ये झालेलं पाहिजे, डिप्लोमा डिग्री तुमचं झालेलं पाहिजे आणि तुम्ही एक रजिस्टर फार्मासिस्ट असायला हवेत. बेसिक पात्रता फक्त जी आहे ती होती 12वी सायन्सची, ते कुणाचं पण असेल. डिप्लोमा तुमचं 2 वर्षाचं पाहिजे होतं आणि 4 वर्षाची तुमची डिग्री. आता याच्यामध्ये D.Pharm, B.Pharm आणि M.Pharmacy सर्व लोक कन्सिडर झाले आणि कोणत्याही पद्धतीचा विशेषतः अनुभव आपल्याला DMRच्या 207 जागासाठी जो आहे तो लागत इथे नव्हता. तिन्ही स्ट्रीम क्वालिफाय होत्या, एक्सपिरियन्स नव्हता. अशा पद्धतीची तुमची पदभरती पूर्ण होती, जी की 11:55 आज जी आहे ती रात्री चालू आहे. त्याच्यामुळे भरला नसेल फॉर्म तर भरा. शेवटचे 7-8 तास तुमच्या हातामध्ये आहेत आणि मोठी आणि सगळ्यात जबरदस्त संधी आहे. मागच्या 2 वर्षापैकी जवळपास या वर्षी एवढ्या जागा आपल्या फार्मसी ऑफिसरच्या एकाच डिपार्टमेंटला आपल्याला बघायला भेटलेल्या आहेत. त्याच्यानंतर पात्रता झाल्यानंतर बाकी ज्या गोष्टी होत्या मागच्या भरपूर व्हिडिओमध्ये मी कव्हर केल्यात. कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, पॅटर्न कसा आहे, पॅटर्न अशा पद्धतीचा जेवढे आता एक्झाम TCS कंडक्ट करेल पूर्ण इंडियामध्ये. आता काल आलेली जी भरती होती आपली 314 जागेची एम्स आणि SICची, तिथंसुद्धा तुम्हाला अशा जवळपास 4 ते 5 सेक्शनमध्ये एक्झाम ज्या आहेत त्या कंडक्ट केल्या जातील. फक्त टायमाचा जो पॅटर्न आहे थोडासा चेंज आहे. लक्षात आलं? ह्या ज्या टेक्निकलच्या परीक्षा आहेत तुमच्या, त्यांचा पॅटर्न कशा पद्धतीचा असणार तो इथे दिलेला आहे. पॅटर्न ऑफ एक्झाम, परीक्षेचे स्वरूप. अशा पोर्शनमध्ये एक्झाम असेल. एक सेक्शन लॉकआउट झाला की दुसरा सेक्शन चालू होईल. प्रत्येक सेक्शनमध्ये मराठीचे 3 प्रश्न, इंग्रजीचे 3 प्रश्न, जनरल नॉलेजचे 6 प्रश्न आणि फार्मसीचे 8 प्रश्न असतील. असा पहिला सेक्शन जेव्हा चालू होईल तेव्हा एवढे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 20 प्रश्न एका सेक्शनमध्ये असतील आणि 18 मिनटं तुम्हाला आहेत. या 18 मिनटामध्ये तुम्हाला एक सेक्शन सॉल्व्ह करायचा. एक सेक्शन लॉगआउट झाला की B सेक्शन चालू होईल. त्याच्यानंतर C, D आणि E अशा पद्धतीचे 5 सेक्शनमध्ये आपली ही फार्मसी ऑफिसरची एक्झाम होईल. त्याचा ओव्हरऑल काउंट जर केला तर 90 मिनटाचा टाईम तुम्हाला त्याच्यामध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. कोणत्याही पद्धतीची निगेटिव्ह नाही. 1000 रुपये फीस होती ओपनसाठी, 900 रुपये फीस आहे तुमच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. आतापर्यंत अप्लाय केलं नसेल तर 100% या पोस्टला अप्लाय करा. मागचा जो व्हिडिओ तुम्हाला मी दिला होता त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये फॉर्म कसा अप्लाय करायचा याची तुम्हाला मी अपडेट दिली होती. आता ही झाली एक भरती. आता दुसरी भरती ज्याची शेवटची तारीख आहे उद्या आणि ती भरती म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका. ह्या 2 सध्या पदभरत्या ज्या होत्या मागच्या महिन्यामध्ये चालू होत्या. नवी मुंबईची तारीख जी आहे ती 17 तारीख आपली फार्मसी ऑफिसरच्या परीक्षेची आहे आणि कल्याण डोंबिवलीची जी आहे ती परीक्षा आता थोड्या दिवसामध्ये ही सुद्धा जी आहे ती पदभरती राबवली जाईल. आता याच्यामध्ये मित्रांनो जर आपण खाली बघितलं तर 2 नंबरला आपल्या औषध निर्माताची पोस्ट आहे. 38 ते 1,22,000 याच्यासाठी पगार आहे आणि ही अशी एकमेव पदभरती आहे. जसं की मी मागच्या 5-7 वर्षापासून ॲडचा रिव्ह्यू करतो आहे, तर सगळ्यात जास्त पेमेंट आपल्याला कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिकेमध्ये बघायला भेटला आहे आणि पोस्टचा विचार केला तर जवळपास 14 एवढ्या पोस्ट आहेत. DMRला 207 आणि इथे 14 पोस्ट आहेत. अशी लक्षात येते. ही एक पदभरती जी की उद्या याच्या ॲप्लिकेशन फॉर्म संपणार आहेत. हिचंसुद्धा महत्त्वाचं ज्या डिटेल आहेत त्या खाली दिलेल्या आहेत. तुम्हाला कॅटेगरीनुसार पदे जे 14 पदे आहेत ते कशा पद्धतीने डिवाईड केलेत याच्यावरती सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ दिलेले आहे मागच्या, तिथून तुम्ही बघून घ्या. थोडक्यामध्ये पात्रता जी आहे ती B फार्मसीची डिग्री तुमची 4 वर्षाची पाहिजे. पोस्ट ग्रॅज्युएशन असलं तरी चालेल
आणि रजिस्टर फार्मासिस्ट असायला हवेत आणि 2 वर्षाचा अनुभव. इथे डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना अप्लाय करायला अडचणी येत होत्या, कदाचित त्यांना इलिजिबल केलेलं इथं नसावं. फक्त बी फार्मसीचे एम फार्मसीचे विद्यार्थी ज्यांना 2 वर्षाचा कामाचा अनुभव आहे, मग तो शासकीय निमशासकीय कोणत्याही हॉस्पिटलवरती तुम्ही काम केलं असेल, तुमच्याकडे 2 वर्षाचा अनुभव असेल, तुम्ही एक रजिस्टर फार्मासिस्ट असेल, तर तुम्ही या पोस्टसाठी जे आहेत ते इथं इलिजिबल होता. तुम्ही या पोस्टसाठी फॉर्म फिलअप करू शकत होता. तर अशा पद्धतीची ही पूर्ण जाहिरात होती. या दोन्ही जाहिराती आणि एक्झाम TCS कंडक्ट करणार आहे. एक्झामचा पॅटर्न 60-40, 40 मार्काचं फार्मसीचं नॉलेज, 60 मार्काचं इंग्रजी, मॅथ, रिजनिंग, GK ग्रामर, ह्या सगळ्या गोष्टी 60 मार्कामध्ये. वेळेचा विचार केला तर 90 मिनटं, 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. एका प्रश्नाला 2 गुण, असे 200 गुणाची तुमची एक्झाम. लक्षात आलं. ह्या 2 पद भरत्या. आणि कालच्या डेटची जी महत्त्वाची अपडेट आलेली आहे तीसुद्धा सर्वात मोठी अपडेट आहे. ती म्हणजे आपली लक्षात आलं असेल तुमच्या AIMSची भरती, आणि त्याच्यामध्ये ESICसुद्धा आहे आणि बाकीचे काही हॉस्पिटलसुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला चेकआउट करू शकता. त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ मी रात्री टाकलेला आहे, तुम्हाला रात्री 11 वाजता तो चेकआउट करून घ्या. तिथेसुद्धा महाराष्ट्राचे सर्व विद्यार्थी अप्लाय करू शकतात. बऱ्याच लोकांना माहिती नसतं, फक्त महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, महानगरपालिका या भरत्या लोकांना माहिती असतात. महाराष्ट्रातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना या बाकीच्या भरत्यासुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्याच्याविषयी आयडिया नसते. तर ही सुद्धा भरती आपण ॲप्लिकेशन करू शकतो. सर्व पोस्टसाठी आपण इलिजिबल आहेत. कोणत्या पोस्टसाठी कधी डी फॉर्म इलिजिबल केलं आहे, कधी बी फॉर्म आहेत. पण ESICचा जर आपण विचार केला तर तिथं सर्व बी फॉर्म आणि डी फॉर्म एम फॉर्मचे विद्यार्थी इलिजिबल आहेत. कोणत्याही पद्धतीचा अनुभव नाही. 18 वर्षापासून तर 27 वर्षापर्यंत एक जनरली वयाची एज लिमिट आहे. आणि काही पोस्टसाठी 30 आहे. आता या 30मध्ये 3 वर्ष कॅटेगरीचे अप्लाय करायचे, OBCचे म्हणजे 33 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आणि SC STसाठी 5 वर्ष अप्लाय करायचे, म्हणजे 37 वर्षापर्यंत तुम्ही SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी अप्लाय करू शकता. बाकी ओपनसाठी कधी 18 ते 20 दिलेलं आहे, 18 ते 27 दिले, आणि कधी 18 ते 30सुद्धा दिलेलं आहे. तर लक्षात आलं. अशा पद्धतीची ही पूर्ण तिन्ही जाहिराती थोडक्यामध्ये तुम्हाला रिव्ह्यू करून दिल्या. या दोन्ही जाहिरातीविषयी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी केअरफुली सांगितलं आहे. फॉर्म कसा भरायचा आहे, कॅटेगरीच्या जागा किती, ओपनच्या किती, फॉर्मचा बेनिफिट कसा घेऊ शकतो आपण जागेचा. फक्त आता जी काल आलेली महत्त्वाची ॲडव्हर्टाइजमेंट आहे AIMSची, त्याच्यामध्ये 314 आपल्या जागा आहेत. तर त्याच्याविषयी आता हळूहळू तुम्हाला मी बाकीचे अपडेट देत राहील की कोण कुठे फॉर्म भरू शकतं, फॉर्म भरल्यानंतर कसा फायदा होईल, कॅटेगरीच्या किती जागा आहेत, ओपनच्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत, कोण कसा बेनिफिट घेऊ शकतं, आणि बाकीचा ओव्हरऑल पॅटर्न कसा आहे, PYQमध्ये काय विचार होतो, सर्व महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मागच्या जो आहे तो ट्रेंड बघून तुम्हाला त्याच्यावरती मी देण्याचा प्रयत्न केला. बाकी महत्त्वाचा अपडेट देण्याची हीच एक महत्त्वाची संधी होती की शेवटची आपल्याकडं आजच्या DMRसाठी 1 दिवस आहे, म्हणजे 5 ते 6 तास आहे तुमच्याकडे. आणि तुमची जी कल्याण डोंबिवली आहे त्यासाठी तुम्हाला जवळ बऱ्यापैकी 24 तास तुमच्या हातामध्ये आहे. त्याच्यामुळे अप्लाय केलं नसेल तर 100% या दोन्ही पद भरतीला अप्लाय करा. इलिजिबल असेल तर दोन्ही ठिकाणी अप्लाय करा. नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला याचा बेनिफिट होईल. बाकी PDF आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग इथून शेअर केलं आहे, तिथून बाकीच्या गोष्टी चेकआउट करून घ्या. तर आजच्या बघता एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुमची काळजी घ्या आणि अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.